भुजबळाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। एकनाथ शिंदेचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आजपासून नागपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा। ओबीसी जनगणना यासह विविध मागण्यांसाठी बबनराव तायवाड यांच्या नेतृत्वात यात्रा। पुणे लोणावळा लोकल रेल्वेचं राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण। पुणे लोणावळा दरम्यान दुपारच्या सत्रात लोकलच्या फेऱ्या वाढणार। पुणे जिल्ह्यात मराठा सर्वेक्षणाचं 55% काम, मावळमध्ये 81% तर मुळशीमध्ये 28% सर्वेक्षण। ठरवून दिलेल्या वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान। पुणे जिल्ह्यात आढळल्या 2.5 लाख कुणबी नोंदी। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे 3600 नोंदी। पुणे महानगरपालिकेच्या यंदाचा अर्थसंकल्प 10,000 कोटींचा असणार। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा बजेट सादर होण्याची शक्यता। अर्थसंकल्पात विविध विकास कामांना गती मिळणार। 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। पुण्यात सभा देखील होण्याची शक्यता। 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। अधिसूचनेची अंमलबजावणी उद्यापासूनच करा। विशेष अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा। जरांगेंची सरकारकडे मागणी। मनोज जरांगे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरती नतमस्तक। गडावरती शिरकाई देवीचंही दर्शन घेतलं। तब्बल 5 महिन्यानंतर आता घरी जाणार। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरात ओबीसी महाएल्गार यात्रेचं आयोजन। मराठवाड्यातनं यात्रेला सुरुवात होणार। भुजबळ आणि पडळकर नेतृत्व करणार।